नियोजन आयोजन हे आमच्या सुहास गुरुजींचं आहे आणि सुहास गुरुजी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील अशा पद्धतीची मी त्यांना विनंती करतो आणि आपण सगळे इथे उपस्थित राहिला चालू करायचं. प्रथमतः मी आज माझी आई 82 वर्षांनी पदार्पण केलेलं आहे. त्यानिमित्त आज सुद्धा ती थोडे वयस्कर सुद्धा अनेक वृद्धाश्रम आणि अनाथाश्रमला भेट देते. त्यामुळे पहिले मी माझ्या आईचं अभिनंदन करेन. त्या वयात सुद्धा तिला वृद्धाश्रम आणि अनाथाश्रम जाण्याची तिला आवड आहे. दुसरं मी मनापासून अभिनंदन आणि सत्कार केले सरांचा आणि मॅडमचा का त्यांच्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळते. कारण का अनाथ असून सुद्धा अनेक अनाथांना सांभाळणं आणि आम्हाला वृद्धाश्रम येण्यासाठी आम्हाला जे दान करण्याची जी भावना आहे त्यांच्यामुळे मिळते. त्यामुळे त्यांचं मनापासून अभिनंदन आणि त्यांचा सत्कार. आणि तिसरा सत्कार मी माझ्या मुलाचा करेन का तो आज 80 वृद्धांना जे काही भोजनदान देणार आहे शेवटी त्यालाही सुद्धा प्रेरणा मिळणं आणि त्यासुद्धा सत्कार करणं हे माझं कर्तव्य बसतं. त्यामुळे या तिघांचा एकत्र सत्कार करत आहेत. हा व्हिडिओ इतरांना प्रेरणा मिळेल यासाठी आहे. फक्त अनेक वृद्ध आश्रम आहेत अनाथाश्रम आहेत तिथे आपण भेटी गाठी दिल्या पाहिजे. ही काळाची गरज आहे. ओके थँक्यू. काय आणायला नाही ना भेटतं मला काय माहिती. तिला काहीतरी पाहिजे होतं. 1-2 दिवसांनी येऊन जाणार. नक्की येणार. 1-2 दिवसांनी तुला यायचंय. 1 तारखेनंतर हो नक्की आपण. अरे आम्ही येणार. तू रडते कशाला? मला आठवण येते. दादा येतो ना भेटायला. 8 दिवसांनी एकदा येतो. कुठे राहतात जवळ आपलं काय असं विचारतो. चालेल. जळगाव आम्ही पण जळगाव कसगाव पिंपरी. तुम्ही कुठलं तुमचं? आमची कसगाव आहे ना पिंपरीचे आम्ही. एरंडोल ते आपले ती त्यांच्याकडे जी त्यांच्याकडे तिथे जातात ना जीजी वगैरे. जेवले की नाही तुम्ही? जेवले का? नाही जेवलं. नाही जेवायचे आहेत ना अजून. असं आहे बघ ताई. असं असतं. सुरेखा मॅडमना ते विनंती करतो की त्यांनी 4 शब्द बोलावे. या इकडे ते उभे राहायला काही प्रॉब्लेम नाही. हा सर्वप्रथम मी आपली आई रे आई यांचा मी खूप आभार व्यक्त करते. आणि मला अपेक्षा होते की हे अचानक आले त्याच्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. त्या वयात सुद्धा त्या ॲक्टिव्ह एवढ्या आहेत आणि त्यांना इच्छा आहे की आमच्या सेंटरला यावं आणि भेट द्यावं. त्याबद्दल त्यांचे खूप आभार आणि थँक्यू आई. त्यानंतर करतो बाबासाहेबांनी आम्हाला संविधान दिले त्याच्यातून आम्ही लोकांचं प्रोटेक्शन गरिबांना जे पण करता येईल त्याच्यासाठी करतो. बुद्धाची जी करुणा आहे ती करुणा आम्ही आमच्या कृत्यातून दाखवतो. असे प्रत्येकाने आमचा आदर्श घेऊन आमचा संदेश लोकांपर्यंत पोचवा ही आमची इच्छा आहे. आणि सर्वांना परत सगळ्यांना खूप आभार. थँक्यू. तर सुमे 4 शब्द बोलतील. सगळ्यात पहिले तर म्हणजे जाधव फॅमिली तुम्हाला खूप मोठं कॉंग्रॅच्युलेशन्स करायची. आम्ही तरी कधी हे करू शकतो पण तुम्ही हे रोज करता तर त्याचं खूप मोठं पुण्य आहे. आणि असंच तुम्ही सगळ्यांना प्रेरणा देतात. आजी हे आई वडील काका हे सगळे यांच्यामुळे थोडंसं काही गायडन्स भेटतं की काय केलं पाहिजे. तर तेच सगळ्यांना थँक्यू. तर सविता आहिरे बोलतील. बोलावंच लागतं. नाही बोलावंच लागेल आज. अच्छा आई तुम्ही 2 शब्द बोला. आई
काय बोलणार एवढे दोन एवढा परिवार मिळाला तुमचा मला. खूप मोठा परिवार आहे खूप मोठा परिवार आणि आहे. तुमचे आशीर्वाद आम्हाला सगळ्यांना मिळतात. सगळ्यांना रोज सकाळ संध्याकाळ सगळ्यांना मैत्री देते मी. आणि ज्या मंगल मैत्रीमुळे जे आम्ही आहेत ना त्यांना पण मैत्री देते मी बस. तर तुम्हाला सगळ्यांना इथे आज या ठिकाणी बोलवण्याचं कारण असं होतं की 27 तारीख बरोबर माझी मोठी बहीण निर्मला जिने आमचं संगोपन केलं, ही माझी सख्खी आहे बहीण सविता माझ्या मागची. आम्ही 4 भावंड आहोत बरोबर, काही कमी कोण राहिलं नाही ना. बहिणी भावांचं प्रमाण त्यावेळी खूप जास्त होतं. पाच पाच भावंड. त्याच्यापैकी Yes. डॉक्टर जाधव आणि 4 आणि 4 बहिणी, तर त्याच्यातली एक बहिणी जिने निर्मला म्हणून तिचं नाव होतं ती 27 तारीखला वारली. आज तिच्या स्मरणार्थ एक भोजनदानाचा कार्यक्रम आपण आज घेतलेला आहे आणि त्याचं सगळं आयोजन नियोजन आमचे भाचे सुमेध जाधव यांनी केलेलं आहे आणि बहीण सविता आणि परत फिरव आणि त्या साईडला चलो ओके टाटा बाय.